बीडच्या धारूर येथील जय किसान गणेश मंडळाच्या नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रम जुन्या सायकलच्या वस्तूंपासून बनवला पर्यावरणपूरक गणपती। बीडच्या धारूर शहरात असणाऱ्या कसबा भागातील मठ गल्लीतील जय किसान गणेश मंडळाने यंदा सायकलच्या जुन्या वस्तूंपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून प्रतिष्ठापना केली आहे। पर्यावरणपूरक गणेश मंडळ म्हणून या गणेश मंडळाची जिल्ह्यात ओळख निर्माण झालेली आहे। धारूर शहरातील कसबा भागातील मठ गल्लीत गेल्या 60 वर्षांपासून जय किसान गणेश मंडळाकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो आहे। आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यावर्षी स्त्रियांना उभारी मिळावी या हेतूने यावर्षी जय किसान गणेश मंडळात महिलांकडे कार्यभार दिलेला आहे। या गणेश मंडळाने जुन्या सायकलच्या टाकाऊ भागापासून गणेश मूर्ती तयार केली। यात टायरचे कव्हर, पत्र्यापासून गणेशाची सोंड, सीट, चैन कव्हर, पत्र्यापासून पाय, चाकापासून पोट, पॅन्डलपासून डोळे, सीटापासून टोप, चैनच्या माळा, ब्रेक काड्यांपासून हात आदी विघटन होणाऱ्या साहित्यांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केली आहे। धारूर येथील जय किसान गणेश मंडळाने जुने सायकलचे भाग वापरून पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याचा एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम राबवलेला असल्याने सर्व टीमचं विशेष कौतुक केलं जात आहे। सर्वात आधी तर मी माझी ओळख करून देते। मी पृथ्वी तिबोले या गटाची जय किसान गणेश मंडळ या गटाची सचिव आहे। गेल्या 60 वर्षापासून आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करतो, परंतु 5 वर्ष झालं असं आम्ही पर्यावरणपूरक अशा गणपती बाप्पांची स्थापना करीत आहोत। गेल्या वर्षी पण आम्ही त्याच पद्धतीने तीच पद्धत अंमलात आणली होती। आम्ही तशीच गणपती बाप्पाची स्थापना केली होती आणि यावर्षी पण आम्ही या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, उलट या पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी आम्ही गणपती बाप्पांची सायकलचे जे वेस्ट पार्ट आहेत त्यापासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। आम्ही या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती विसर्जन केल्याच्या नंतर जे पण जल प्रदूषण होतं ते कोणत्याच प्रकारचं जल प्रदूषण होणार नाही, उलट आपण जे सायकलचे पार्ट आहेत ते आपण परत यूज करू शकतो। आणि गेल्या वर्षी पण आम्ही जी मूर्ती बनवली होती त्याच्या पण पार्ट आम्ही परत यूज केले। अशा प्रकारे आम्ही एक पर्यावरणाचं रक्षण केलं। आम्ही या गणपती बाप्पाची जवळ 10 दिवस स्थापना करत असतो आणि त्या दरम्यान आम्ही बरेच उपक्रम राबवतो, जसे की किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, पशुची तपासणी आणि आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिबिर पण केलं होतं। त्यामध्ये त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल जे काही समस्या असतील त्यावर मार्गदर्शन केलं आणि त्यांना उपयोगी अशा साहित्याची वाटप केली। नमस्कार, मी ज्योती तिबोले, जय किसान गणेश मित्र मंडळाची उपाध्यक्ष। सर्वप्रथम आम्ही गेले 60 वर्षापासून अशीच विविध प्रकारच्या गणपती मूर्त्या स्वतः तयार करून बसवत आलेलो आहोत। तर त्यात यावर्षी आम्ही सायकलच्या टाकाऊ पार्ट पासून ही गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे। यात सायकलचे टाकून दिलेले पार्ट वापरले आहेत। तर या मूर्तीचा उद्देश मेन म्हणजे याची पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, जलप्रदूषण होणार नाही। इतर गणपती हे रासायनिक घटकांपासून बनवलेले असतात, मग त्यामुळे जलप्रदूषण होते। मग या गणपतीचा उद्देश असा की कोणत्याच प्रकारचं जलप्रदूषण होणार नाही व कोणत्या पाण्यातील जीवाला हानीही होणार नाही, म्हणून आम्ही ही गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे। आणि या 10 दिवसांमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत आहोत। यात रक्तदान शिबिर असेल, विविध प्रकारच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्यानंतर पशुची तपासणी, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व त्यांना लागणारे साहित्य असे वाटप सुद्धा केले। तर हे गणेश मंडळ समाजाच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे उपक्रम घेत आहे। त्यात स्वच्छता अभियान आले, आपल्या इथला किल्ला त्यात देखील स्वच्छता अभियान राबवलं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।